23 जुलै 2022ला एक मराठी ट्रेलर आला आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये परत एक सुपरहिट पिक्चर येणार याची चाहूल लागली. सत्तर ते 80च्या दशकात मराठी इंडस्ट्रीमध्ये अधिराज्य गाजवलेल्या अभिनेत्री, विनोदी भूमिका असू द्या, गंभीर भूमिका असू द्या, कोणत्याही भूमिका असू द्या, व्यवस्थित त्या भूमिकेला न्याय देणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख. फक्त 70 आणि 80 किंवा 90च्या काळात पाहणारे पिक्चर नाही, सध्याच्या काळात सुद्धा ते चित्रपट पाहायला बोर होणार नाही एवढे छान चित्रपट आहे. माझा सर्वात आवडता चित्रपट म्हणजे बिनकामाचा नवरा. माझ्या आमची बायको काय सरळ आहे काय तुमच्यासारखी? मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल. हडळ, डाकीण आणि चेटकीण या समद्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आली. असं बायकोबद्दल बोलू नये भाऊजी. आपण काय खरं बोलायला काय डरतो काय? आणि ती मोहरा आली म्हणजे आली काय? आली म्हणजे पुढची गोष्ट आहे. ही कुठली आता येते? ती गेली असेल म्हशीच्या माग. खरं सांगतो तुम्हाला वहिनी, अहो धुरपतेसारखी पिसवेवाणी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही. बायकोचं लय कौतिक करतायात ते तुम्हाला कळायचं नाही वहिनी. तू काय खेळताय? दात खिळीत बसली का काय? माझी चुकी झाली, मी सांगतो तुला. तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायसा? कुत्र्याचा, कोल्याचा का लांडग्याचा? चला वहिनी, नवरात्रीला माझा शेवटचा राम राम सांगा. मला जगलो वाचलो की तुला पुन्हा भेटेन. चला, मरताय कशानं? भाऊजींचं काही खरं नाही आज. तर तेवढाच पिक्चर नाही, मुंबईचा फौजदार, गुपचूप गुपचूप, संसार संसार, सावित्री, बायको असावी अशी, असे अनेक चित्रपट आहेत. हे तर फक्त 2-4च नाव घेतलेले, अजून भरपूर चित्रपट आहे ते तुम्ही पाहू शकता. असे भरपूर चित्रपट गाजलेले. सरळ सांगायचं झालं तर मराठी इंडस्ट्रीचा पाया रचणाऱ्या, त्याला भक्कम करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख. परंतु गेल्या 2 वर्षापासून हा चित्रपट रखडलेला आहे आपण म्हणू शकतो. कोणतंही कारण स्पष्ट झालेलं नाही सध्या, ना त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणा, फेसबुकच्या याच्यावर कुठेही स्पष्ट झालेलं नाही. गेल्या 2 वर्षापासून हा चित्रपट रखडलेला आहे. हा चित्रपटच म्हणजे त्यांचा जीवनपट आहे. 70-80चा काळ गाजवला, त्यानंतर अपघात झाला, अपघातानंतरचं त्यांचं पुढचं संकट आलेले हे संपूर्ण ह्या चित्रपटात दाखवणार होते. पण गेल्या 2 वर्षापासून हा चित्रपट रिलीजच झालेला नाही. 3 मार्च 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता सध्या 6 जून 2024 आलेले, तरी हा चित्रपट रिलीज झालेला नाही. याचं कारण अजूनही स्पष्ट नाही. कोणती अभिनेत्री ही भूमिका साकारणार आहे किंवा कोणता अभिनेता, कोणती अभिनेत्री या चित्रपटात सहभागी आहे, कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिजित वारंग हे करणार आहे व निर्माते कार्निवल मोशन व वैशाली सरवणकर या करणार आहे. असं नाही की याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न नाही केला. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मेसेज, मेल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर काही उत्तर मिळालेलं नाही. त्यांनी जो डेट प्रदर्शित होण्याची जे डेट मांडली होती ती निघून गेलेली आहे. त्यानंतर त्यांनी ना फेसबुक, ना मेल, ना कशावर तरी काहीही अपडेट दिलेली नाही याविषयी. लवकरात लवकर हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, कारण अत्यंत मनापासून इच्छा आहे हा चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि आम्ही बघावं. आपल्याकडे या चित्रपटाविषयी काही जर कधी अपडेट असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चित्रपट प्रदर्शित झाला की नक्की बघा एकदा. गुंतले
तुषार गाला